आमच्या गावातील लोकांनी फोन केले होते त्याला. संपूर्ण राज्यावरती सध्या दुष्काळाचं सावट आहे. राज्यामध्ये हजारो टँकर्सद्वारे गाव, वाड्या, वस्त्या आणि तांड्यांना पाणी पुरवठा केला जातोय. मात्र राज्य सरकारकडून अद्यापही चारा छावण्या सुरुवात केलेल्या नाहीत. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी गावामध्ये राज्यातली पहिली चारा छावणी सुरू झालेली आहे. भाजपचे आमदार आहेत प्रशांत बंब यांच्या वतीनं ही चारा छावणी सुरू करण्यात आलेली आहे. हायटेक स्वरूपाची ही चारा छावणी आहे. चारा छावणी कशी आहेत आपण प्रशांत बंब यांच्यासोबतच चारा छावणीमध्ये जाऊन समजून घेणार आहोत. भाऊ, राज्यातली पहिली छावणी तुम्ही सुरू केली आहे. हो, आज काय झालं होतं, एक 3-4 दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी मला फोन केला होता की भाऊ तुम्ही प्रत्येक दुष्काळ छोटा जरी आला तरी छावणी टाकतात, ह्यावेळेला पण तुम्ही टाकणार की नाही. तर मी विचारलं गरज आहे का? म्हणे हो, प्रचंड गरज वाटते म्हणे आत्ता, कारण की प्यायला पाणी नाही आहे खास करून जनावरांना. आणि काही जणांकडे मुबलक चारा आहे, पण काही जे 4 जनावरं 3 जनावरं अल्पभूधारक ह्यांच्याकडे अजिबात चारा नाही आहे. आणि 2-3 आठवड्यापासून बघत होतो की बाजारामध्ये जनावरांची विक्रीची संख्या फार वाढलेली होती. त्यांना मी कारणं विचारले शेतकऱ्यांना, तर त्यांचं म्हणणं होतं की बुवा आमदार साहेब, खरं सांगायचं म्हणजे आमच्याकडे चारा नाही आणि हे नाही तर मजबुरी आमची, ते आम्हाला हे विकावं लागतं आहे. मग आम्ही ताबडतोब माझ्या सर्व मित्रांनी आम्ही निर्णय घेतला की शासनाला विचारलं, कलेक्टर महोदयांना. त्यांनी सांगितलं शासनाचा अजून GR आलेला नाही आहे, तर ठीक आहे, त्यांना अर्ज करून टाकले. पण आम्ही सर्व मित्रांनी विचार केला आणि 3च दिवसात, आणि योगायोगाने इथे आमचे लासूरचे कर्नावड आहेत, त्यांचे 3 गोडाऊन होते. त्यांना मी सहज विचारलं, म्हटलं इथं आपल्याला जमीन समोर, तर म्हणे हे गोडाऊन लागले तर खाली करून देतो. त्यांनी सगळे गोडाऊन खाली केले हे मटेरियलचे. आणि तुम्ही बघताय की 350-400 जनावरं एकेका या शेडमध्ये जनावर असू शकतात आपले, म्हणजे पशुधन. असे 3 गोडाऊन्स आहेत, तर 1200 पशुधनाची इथे व्यवस्था होईल. म्हणून आम्ही त्वरित 3 दिवसात निर्णय घेतला, चारा घेतला, हौद होते, ज्या ठिकाणी हौद मिळतात तिथून हौद आणले आणि सर्व मित्रांच्या सहकार्याने अवघ्या 3 दिवसात ही छावणी आम्ही आज सुरू केली. जवळपास 1000 जनावरांची नोंद झालेली आहे. आज आपण जर बघितलं तर 450 पशुधन इथं आलेले आहेत. 2 दिवसात 1000 ते 1200 जनावरं या ठिकाणी येण्याची म्हणजे हे आहे, संभावना आहे. तसं या पूर्ण आमच्या या भागामध्ये, म्हणजे हे समोरची जमीन आहे त्या ठिकाणी शेड लावून, कारण की 3 गोडाऊन आहेत, शेड लावून 10,000 जनावरांची इथे व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे. आणि अशाप्रमाणे ही छावणी आम्ही सुरू केली आहे. थोडीशी हायटेक असणार आहे यावर्षी ही चारा छावणी. CCTV असतील, मोबाईलवरती शेतकऱ्यांना ते दिसणं असेल, किंवा शेतकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, गुरांच्याही आणि माणसांच्याही. हो, एकदम बरोबर आहे. कारण काय आम्ही काय विचार केला आहे की होतं काय, समजा आता मागच्या वेळेला आम्ही 11-12 छावण्या टाकल्या होत्या आणि लासूर स्टेशनला एकाच छावणीमध्ये जवळपास 8,000 पशुधन होतं. तर असा आमचा विचार इथे असा आहे की समजा इथून 40 किलोमीटरवर जरी पशुधन असलं आणि त्यांना इथे छावणीमध्ये ठेवण्याची गरज असली, फक्त एकदा आणून ठेवावे. आम्ही ते सगळे कॅमेरे लावण्याची व्यवस्था करतो आहे. आम्ही परचेस पण केलेत. ते त्यांच्या घरी बसून बघू शकतील की त्यांच्या जनावराला आम्ही बरोबर चारा देतो आहे, दर 2 दिवसाला 3 दिवसाला ढेप देतो आहे, पाणी बरोबर ते घेत आहेत, त्यांना एक चक्कर मारतो आहे आम्ही. तसे आम्ही म्हणजे लोक पण डिप्लॉय केलेत, लेबर वगैरे, की त्याप्रमाणे त्यांची निगा ठेवतील. फारच काही मारकुंडे जनावर असतात, त्यांचे मालक राहतील, बाकी राहण्याची गरज नाही. त्यांनी फक्त आणून ठेवले की त्यानंतर त्यांना राहण्याची गरज नाही, म्हणून आम्ही कॅमेरे लावतो आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांची इथे राहण्याची पण व्यवस्था करतो. जर कुणाला राहायचं असेल तर सकाळी चहा, नाश्ता, न्याहारी, 2 वेळेचं जेवण हे पण आम्ही ठेवण्याचा पूर्ण मनसुबा धरलेला आहे. आज गरज आहे खरोखर पशुधनाच्या निगराणीची, म्हणून आम्ही हे सगळं करतो आहे. तर ज्या वेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला प्रशांत बंब हे अशा पद्धतीच्या चारा छावण्या सुरू करतात. आत्तापर्यंत राज्यातली सर्वात मोठी चारा छावणी सुरू करण्याचा सुद्धा विक्रम त्यांच्याच नावावरती आहे. आपण बघू शकता की इथं ही अशी 2 मोठी खिल्लार बैलांची जोडीसुद्धा आलेली आहे. त्यासुद्धा जोडीला सध्या चारा छावणीमध्ये यावं लागते, कारण यावर्षीचा दुष्काळ हा भीषण स्वरूपाचा दुष्काळ आहे.
त्यामुळे या सगळ्या मोठ्या जनावरांना सुद्धा चारा छावणींचा आसरा घ्यावा लागतोय। त्यामुळे राज्यामध्ये तातडीनं सरकारने सुद्धा चारा छावण्या सुरू करणं गरजेचं आहे, कारण चारा छावणी सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रशांत बंब यांच्या चारा छावणीमध्ये 500 गुरं आलेली आहेत। प्रशांत बंब यांची ही खाजगी स्वरूपाची चारा छावणी आहे। आपण पुन्हा एकदा बंब यांच्याकडे जाणार आहोत। भाऊ, राज्य सरकार तुमचंच आहे, सरकारला काय सांगाल? नाही, काय झालं आहे, मी कलेक्टर महोदयांना बोललो, दरवर्षीचा एक GR निघतो, तर मी माननीय महसूल मंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये पण चर्चा केली। ते म्हटलं प्रस्ताव येऊ दे, आम्ही ताबडतोब परवानगी देऊयात म्हणे, तर ती परवानगी मिळून जाईल, म्हणून मला नाही वाटत काही बाकीचं टेन्शन येईल। पण ठीक आहे, त्यांचे काही सोपस्कर आता सध्या सगळेजण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आहेत, तर प्रशासनाकडून काही उशीर झाला जरी तरी ही छावणी सुरू राहील। कितीही जनावरे आले तरी आमचे मित्र त्याच्यामध्ये कमी नाही पडणार। हो, सध्या इलेक्शन सुरू आहे, सगळे राजकीय पक्ष, नेते, पुढारी, आमदार, माजी खासदार, विद्यमान खासदार हे सगळेजण निवडणुकीच्या कामात गुंतलेले आहेत। चारा छावणीकडं किंवा मुख्य जीवांकडे कोणाचं लक्ष जात नाही। तुम्हाला मात्र ही गोष्ट नोटीस झाली? नाही, खरं म्हणजे बघा, लोकप्रतिनिधी महोदयांचे जे म्हणजे हे असतात लोकल रिप्रेझेंटेटिव्ह, जे लोकप्रतिनिधी आम्हाला निवडून लोक याच्याच करता देतात की असले काही प्रसंग आले तर आम्ही त्यांच्याकरता काम केलं पाहिजे, ह्याच्याकरताच आम्हाला निवडून देतात। आणि मला वाटतं अजून तिकडे दुष्काळाच्या झळा पोहोचल्या नसतील। माझा मतदारसंघ हा आवर्षणप्रमाणे क्षेत्र आहे आणि म्हणून मी प्रकर्षाने त्वरित ही छावणी सुरू केलेली आहे। इतरही ठिकाणी सर्वच जण लोकप्रतिनिधी पण करतील त्यांना गरज वाटली तर, असं मला वाटतं। हा एक पुण्याईचा वाटा आहे भाऊ, मुख्य जीवांचं दुःख वाटून घेणं हा एक मोठी पुण्याई आहे। जी, नक्कीच आहे। खरं म्हणजे बघा, आता माझ्या अंगावर काटा येऊ लागला। मागच्या वेळेला जेव्हा दुष्काळ पडला होता तर एकाच याच्यामध्ये, आणि आपल्यालाही माहिती की त्यावेळेला पण आम्ही कॅमेरे लावले होते, आणि एक आनंदाचं वातावरण होतं। आता बघा तुम्ही 4-8 दिवसामध्ये इथे सगळे शेतकरी येतील शेकडोनी, रात्रीचं कीर्तन होईल, भजन होतील, या ठिकाणी सगळं एक आनंदी वातावरण असतं। आणि या गुराढोरांचे जे व्हायब्रेशन तयार होतात ना, ते मतदारसंघात, राज्यात आशीर्वाद रूपाने सर्वांकडे जातात। आणि माझा अनुभव आहे की जेव्हापासून म्हणजे आमचे मित्र आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीमध्ये पडलेलो आहोत, नुसतं चारा छावणीच नाही, अवघ्या 3 दिवसात आम्ही कोविडचं हॉस्पिटल उभं केलं होतं, ते तुम्हाला माहिती असेल। 3 कोटी रुपये आम्ही सगळ्या मित्रांनी म्हणजे काय त्याला ऑक्सी प्लॅन्ट वगैरे सगळे टाकलेले होते। तर असे प्रसंग आल्यावर शेतकऱ्यांकरता आपण गेलंच पाहिजे। आशीर्वाद तर असतातच, आणि संस्काराचा पण भाग आहे। आपल्या सगळ्यांच्या घरचे जे संस्कार असतात की पशुधन, बघा मुके जनावर आहेत, ते बोलू शकणार नाही, ते काही करू शकणार नाही। आणि मी असं समजतो, निसर्गाने मनुष्याला एकट्याला बुद्धी दिली आहे, तू तर जगच, परंतु तुझं काम आहे की पशु पक्षी पशुधन या सगळ्यांना जगवण्याची गरज तुझी आहे। आणि म्हणून आम्हाला जो काही खारीचा वाटा आम्हाला करावा लागतो, तो मी आणि माझ्या मित्रांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करत असतो। थँक्यू। तर हे होते भाजप आमदार प्रशांत बंब यांनी राज्यातली सगळ्यात पहिली चारा छावणी सुरू केलेली आहे। ज्या वेळेला दुष्काळ निर्माण होतो त्यावेळेला प्रशांत बंब अशा स्वरूपाच्या मोठमोठ्या चारा छावण्या सुरू करत असतात। हायटेक स्वरूपाच्या सुद्धा या सगळ्या चारा छावण्या असतात। प्रशांत बंब यांना राज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ही चारा छावणी सुरू करावी वाटली। आता नक्की राज्य सरकारला चारा छावणी सुरू करण्याबाबत कधी जाग येईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।